शुड हॅव बीन आणि कुड हॅव बीन यामधला फरक काय आहे? शुड हॅव बीन म्हणजे की करायला हवं होतं, जायला पाहिजे होतं, आणि कुड हॅव बीन म्हणजे की करत असेल किंवा करत होते, असू शकते. ठीक आहे. तर शुड हॅव ज्यावेळेस आपण वाक्य तयार करतो त्यावेळेस गॉन म्हणजे की वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. दे शुड हॅव गॉन देअर, त्यांनी तिथे जायला हवं होतं. दे शुड हॅव बीन डुईंग इट. आता इथे पहा, हॅवच्या नंतर इथे बीन आलेला आहे. मग ज्यावेळेस दे शुड हॅव बीन असेल त्यावेळेस वर्बचा थर्ड फॉर्मला ING लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी ते करायला हवं होतं. ठीक आहे. देन शी कुड हॅव पास धिस एक्झाम. सेम याला पण असंच आहे, फक्त इथे फरक काय आहे की ती होऊ शकले असते, करू शकले असते. मी ते वर्बचा थर्ड फॉर्म आहे पास धिस एक्झाम, ती ही परीक्षा पास होऊ शकली असती. दे कुड हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर द एक्झाम म्हणजे की कदाचित ते परीक्षेसाठी सराव करत असती किंवा करत होते. ठीक आहे, इथे पण हॅव बीन लागलेला आहे. ज्यावेळेस बीन आहे त्यावेळेस वर्बच्या थर्ड फॉर्मला ING प्रत्यय लागणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.